विट्यात विविध ठिकाणी रामनवमी उत्सव सह छत्रपती संभाजीनगर विटा येथे इंजिनियर विकास माने यांच्या घरीही रामनवमी मोठ्या उत्साहात संपन्न। महिला भक्तजन भाविक तल्लीन। जय श्री राम बोलो, प्रभू रामचंद्र की जय। परिसर दणानन सोडला। हरे कृष्ण सत्संग विटा यांच्या मार्फत विकास माने यांच्या घरी रामनवमी उत्सव। विटा शहरासह खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागात व विटा शहरातील छत्रपती संभाजीनगर शाळा नंबर 13च्या समोर इंजिनियर विकास दिनकर माने यांच्या घरी सालाबादप्रमाणे हरे कृष्णा सत्संग विटा यांच्या मार्फत तसेच इंजिनियर विकास माने यांच्या विचारधारेने धार्मिक विधीप्रमाणे बुधवार दिनांक 17 एप्रिल रोजी दुपारी 12:10 श्री प्रभू रामचंद्र यांचा जन्मकाळ सोहळा रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी हरे कृष्णा सत्संग विटा सर्व सेवेकरी भक्तजन भाविक व गुरुजन यांच्या उपस्थितीत प्रभू रामचंद्र यांचे महात्मा सांगत हा जन्मकाळ सोहळा पार पडला। याआधी रामचंद्र यांच्या मूर्तीस ज्यूस दही साखर पाणी व जलपाणी याने अभिषेक घालण्यात आला। तसेच नवीन वस्त्र परिधान करण्यात श्री प्रभू रामचंद्र यांना पुष्प गुलाबाचे हार मुकुट घालत सर्व भक्तजन भाविक व माता भगिनी यांनी पुष्पांजली अर्पण केली। या निमित्ताने सर्व भक्तजन भाविकांनी दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी छत्रपती संभाजीनगर तसेच त्या परिसरातील सर्व नगरमधील भक्तजन भाविक व माता भगिनी मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभागी झाला होता। आनंदी वातावरणामध्ये विटा शहरात सर्वत्र रामनवमी उत्साहात संपन्न झाली। रामनवमीच्या निमित्ताने विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलिसांनी विटा शहरासह खानापूर तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। तर आचारसंहिता लक्षात घेता वेळेप्रमाणेच दिलेल्या पोलिसांनी नियमावलीप्रमाणे सर्व कार्यक्रम पार पडले। विटा शहरातील जुना गाव भाग मारुती चौक या ठिकाणीही सर्व भक्तजन भाविक व तरुण कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन प्रभू रामचंद्र यांचा जन्मकाळ सोहळा रामनवमी निमित्त मोठ्या उत्साहात पार पाडत रात्रीच्या वेळेत येणाऱ्या सर्व भक्तजन भाविकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। हरे कृष्णा सत्संग विटाच्या मार्फत आज आपल्या विटा नगरीमध्ये श्री रामनवमी महोत्सव साजरा केला जात आहे। हा कार्यक्रम आपल्या विटा नगरीमधील श्रीमान विकास माने यांच्या घरी केला जात आहे। हा कार्यक्रम गेल्या 10 वर्षापासून आपल्या विटा नगरीमध्ये हरे कृष्ण सत्संगच्या वतीने साजरा केला जातो आणि ह्या कार्यक्रमामध्ये आता नुकताच सीताराम लक्ष्मण भक्त हनुमान यांचा पंचामृत अभिषेक संपन्न झाला। त्यानंतर भगवंतांच्या लीलेवर कथा होईल आणि त्याच्यानंतर सर्वांसाठी सुस्वाद असा महाप्रसाद वितरण केला जाईल। तर आमची सर्व विटावासियांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमामध्ये सम्मिलित व्हा। श्री सीताराम लक्ष्मण भक्त हनुमान यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करा, दर्शन प्राप्त करा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करा। तर हा उपक्रम आपल्या हरे कृष्ण सत्संगच्या वतीने आपल्या विटा नगरीमध्ये बऱ्याच वर्षापासून साजरा केला जात आहे आणि ह्या उत्सवाचा उद्देश हाच आहे की भौतिक जगातील बद्ध जीवांना भगवंताची कृपा मिळावी आणि त्यांच्या जीवनाच्या मधले सर्व दुःख दूर होऊन त्यांना सुख शांतीची प्राप्ती व्हावी। हरे कृष्णा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।